Hello, my YouTube family. Imagine the situation you go to a hospital, you need to talk to the doctor, but the doctor asks questions in English and you feel confused. Don't worry. Today I will teach you simple English sentence used at a hospital. आज आपण हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी इंग्रजी वाक्य शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 18 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सचा डे 18 आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश ॲट अ रेल्वे स्टेशन. मागील व्हिडिओमध्ये आपण रेल्वे स्टेशनवर इंग्रजी कसं बोलायचं ते शिकलो. टुडे वी विल लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश ॲट अ हॉस्पिटल ऑर क्लिनिक. आज आपण हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये इंग्रजी कसं बोलायचं ते शिकणार आहोत. बिफोर वी स्टार्ट, रिमेंबर वन इम्पॉर्टंट थिंग. सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. समटाइम्स वी नीड टू स्पीक क्लिअरली इन इमर्जन्सी सिच्युएशन. कधीकधी आपल्याला तात्काळ परिस्थितीत स्पष्ट बोलावं लागतं. नोईंग सिम्पल इंग्लिश सेंटेन्स कॅन हेल्प यू एक्सप्लेन युअर प्रॉब्लेम. काही सोपी वाक्य माहिती असली तर तुम्ही तुमची समस्या सहज सांगू शकता. सो लेट्स लर्न दिस युजफुल सेंटेन्स. चला मग ही उपयोगी वाक्य शिकूया. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्स. आता आपण हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट, आय एम नॉट फीलिंग वेल. मला बरं वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर, आय एम नॉट फीलिंग वेल टुडे. सेंटेन्स 2, आय हॅव अ हेडेक. मला डोकेदुखी आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव हॅड अ हेडेक सिन्स मॉर्निंग. सेंटेन्स 3, आय हॅव अ फीवर. मला ताप आला आहे. फॉर एक्झाम्पल, आय थिंक आय हॅव अ फीवर. सेंटेन्स 4, माय स्टमक हर्ट्स. माझ्या पोटात दुखत आहे. फॉर एक्झाम्पल, माय स्टमक हर्ट्स आफ्टर ईटिंग. सेंटेन्स 5, हाऊ लॉंग विल द ट्रीटमेंट टेक. उपचाराला किती वेळ लागेल. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर, हाऊ लॉंग विल द ट्रीटमेंट टेक. सेंटेन्स 6, डू आय नीड एनी मेडिसिन. मला काही औषधं घ्यावं लागेल का. फॉर एक्झाम्पल, डू आय नीड एनी मेडिसिन फॉर दिस प्रॉब्लेम. सेंटेन्स 7, हाऊ मेनी टाइम्स शूड आय टेक दिस मेडिसिन. हे औषध दिवसातून किती वेळा घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी टाइम्स शूड आय टेक दिस टॅबलेट. सेंटेन्स 8, थँक यू फॉर युअर हेल्प. मदतीसाठी धन्यवाद. फॉर एक्झाम्पल, थँक यू फॉर हेल्पिंग मी. नाव लेट्स सी अ रिअल कन्व्हर्सेशन. आता आपण हॉस्पिटलमधील संवाद पाहूया. गुड मॉर्निंग डॉक्टर. शुभ सकाळ डॉक्टर. गुड मॉर्निंग, व्हॉट इज द प्रॉब्लेम. शुभ सकाळ, काय त्रास आहे. आय एम नॉट फीलिंग वेल. मला बरं वाटत नाही. व्हॉट सिम्पटम्स डू यू हॅव. तुम्हाला कोणती लक्षणे आहे. आय हॅव अ हेडेक अँड फीवर. मला डोकेदुखी आणि ताप आहे. डोंट वरी, आय विल गिव्ह यू सम मेडिसिन. काळजी करू नका, मी तुम्हाला औषधं देतो. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर. नाव लेट्स प्रॅक्टिस टुगेदर. आता आपण एकत्र सराव करूया. रिपीट स्लोली. हळूहळू बोला. आय एम नॉट फीलिंग वेल. आय हॅव अ हेडेक. आय हॅव अ फीवर. माय स्टमक हर्ट्स. डू आय नीड मेडिसिन. एक्सलेंट. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. आता हा सराव करून बघा. इमॅजिन यू आर टॉकिंग टू अ डॉक्टर. कल्पना करा की तुम्ही डॉक्टराशी बोलत आहात. स्पीकिंग 5 सेंटेन्स इन इंग्लिश. 5 इंग्रजी वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट फीलिंग वेल. आय हॅव अ हेडेक. प्रॅक्टिस दिस डेली. असा रोज सराव करा. रिमेंबर दिस. ही गोष्ट लक्षात ठेवा. लँग्वेज बिकम्स इझियर व्हेन यू यूज इट इन रिअल लाईफ. भाषा प्रत्यक्ष आयुष्यात वापरली की सोपी होते. कीप लर्निंग एव्हरी डे. दररोज शिकत राहा. कीप प्रॅक्टिसिंग. सराव करत राहा. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 18 डन. आजचा सराव केला असेल तर डे 18 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 19. उद्या आपण डे 19 मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.